शरीरावरील चरबी सहित कसल्याही जुनाट गाठी या आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करून कायमच्या मुळापासून 100 नष्ट करा. भारतीय भूमीवर असंख्य औषधी वनस्पती सहज आढळतात. आपल्या परिसरातील झाडं, झुडपं, छोटी रोपं, पानं, फुलं आणि मुळं या सर्वांमध्ये आरोग्यदायी गुण दडलेले असतात. परंतु बहुतेकांना त्यांच्या गुणांबद्दल, प्रकृतीबद्दल आणि उपयोग करण्याच्या पद्धतीबद्दल माहिती नसते. ही माहिती पिढ्यानपिढ्या आयुर्वेदिक परंपरेतून वाहून आली, तरी आधुनिक जीवनशैलीत या ज्ञानाकडे दुर्लक्ष होऊ लागले. अनेक आजारांच्या प्राथमिक उपचारासाठी काही वनस्पती उपयुक्त ठरू शकतात, हे जरी खरे असले तरी योग्य माहिती, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत माहीत असणे अत्यावश्यक ठरते. अशाच वनस्पतींपैकी एक म्हणजे आघाडा. महाराष्ट्रात सर्वत्र दिसणारी, सहज वाढणारी, पण विलक्षण औषधी मूल्य असलेली वनस्पती आघाडा ही वर्षायू म्हणजेच वर्षभर वाढणारी, ओलसर वातावरणात वेगाने पसरणारी झुडूपवर्गीय वनस्पती आहे. पावसाळ्याची चाहूल लागली की ही वनस्पती जंगलात, रानावनात, पडीक जमिनीवर, नद्याओढ्यांच्या काठावर, रस्त्यांच्या तटावर आणि शेतांच्या मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणावर उगवते. ग्रामीण भागात ही वनस्पती इतकी सामान्य आहे की लोक तिला फारसे औषधी महत्त्वाचे स्थान देत नाहीत, पण आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तिचे वर्णन अत्यंत प्रशंसनीय आढळते. भारताबरोबरच बलुचिस्तान, श्रीलंका, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या उष्णकटिबंधीय प्रदेशातही आघाडा सहज आढळतो. आघाड्याची पानं आकाराने लहान, टोकदार. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. हलकी केसाळ असतात. पानांच्या देठाला विशिष्ट कडूपणा असतो. फुलं हिरवट पांढऱ्या रंगाची आणि अतिशय लहान दिसतात. फुलांच्या तुयांना विशिष्ट औषधी महत्त्व आहे. धार्मिक विधींमध्ये, विशेषतः गणपती पूजा, मुंज, गृहप्रवेश किंवा वेदीपूजेमध्ये आघाड्याची पानं वापरली जातात. कारण या पानांना शुद्धीकरणाचे, दुष्टशक्ती निवारणाचे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे गुण असल्याचा समज आहे. जरी धार्मिक श्रद्धा वेगळी असली तरी या पानांच्या औषधी शक्तीमुळेच ती विधींमध्ये स्थान पावली असावीत. आघाडा ही वनस्पती मुख्यतः वातदोष, कफदोष आणि उष्णतेशी संबंधित विकारांवर उपयुक्त मानली जाते. आयुर्वेदात तिचा उल्लेख कडू, तिखट आणि उष्ण गुणधर्म असलेली वनस्पती म्हणून आढळतो. तिच्या वापराने भूक वाढते, पचनसंस्था सुधारते, आंत्रविकारांमध्ये आराम मिळतो, रक्तशुद्धी होते आणि विविध प्रकारच्या श्वसनविकारांवर ती लाभदायक ठरते असे सांगितले जाते. आघाड्याचा सर्वाधिक उल्लेखनीय उपयोग म्हणजे आघाड्याची राख. वनस्पती वाळवून नंतर जाळल्यावर मिळणारी राख औषधी दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही राख पाण्यात मिसळून वस्त्रगाळ करून स्वच्छ केली जाते. त्या पाण्याला उन्हात वाळवून घेतल्यावर जे स्फटिकासारखे पांढरे अवशेष राहतात त्या पदार्थाला आघाड्याचा क्षार अशी संज्ञा दिली आहे. हा क्षार चवीने खारट आणि गुणांनी अत्यंत प्रभावी मानला जातो. त्यात चुना, लोखंड, मीठ, गंधक, सोडा अशा आवश्यक खनिजांचे अंश मिळतात, जे शरीरातील विविध क्रियांना मदत करतात. पचनसंस्था सुधारण्यासाठी आघाड्याचा काढा आणि आघाड्याची राख अत्यंत उपयुक्त ठरते अशी धारणा आहे. अन्न पोटात गेल्यानंतर योग्य प्रकारे त्याचे विघटन होणे, पित्तस्रावाचे संतुलन राखणे, आम्लता कमी करणे आणि पचनरस तयार होण्यासाठी आघाडा मदत करतो असे सांगितले जाते. अपचनाचा त्रास, पोटफुगी, ढेकर येणे, जडपणा जाणवणे यांसारख्या त्रासात आघाड्याचा काढा दिल्यास आराम मिळतो. जेवणाआधी घेतल्यास पाचक रस वाढण्यास मदत होते, तर जेवणानंतर घेतल्यास जळजळ, गॅसेस, आम्लता कमी होण्यास मदत होते असे आयुर्वेदात वर्णन आहे. आघाडा हा मूत्रल, डायुरेटिक गुणधर्माचा असल्याने त्याचा उपयोग मूत्रपिंड,
मूत्रनलिका आणि मूत्राशयाशी संबंधित विकारांमध्ये उपयुक्त मानला जातो. मूत्रनलिकेत दाह, लघवी करताना होणारी जळजळ, मूत्रमार्गातील संसर्ग, बस्तीशोथ अशा विकारांमध्ये आघाड्याचा काढा दिला जातो. मूत्राची आम्लता कमी करण्यासाठीही हा वनस्पती उत्पन्न क्षार उपयुक्त ठरतो असे म्हणतात. काही लोकपरंपरांनुसार किडनीच्या कार्यात अडथळा असताना किंवा सूज येत असताना आघाडा उपयोगी पडतो. आघाड्याच्या बियांबद्दल सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे त्या फॅट बर्न करण्यास मदत करतात असा लोकसमज. कारण बियांमध्ये हलका रेचक आणि चयापचय वाढवणारा गुणधर्म असतो. शरीरातील अतिरिक्त चरबी, विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही पारंपरिक पद्धतींमध्ये आघाड्याच्या बियांचा वापर केला जातो. जरी हे वैज्ञानिकरित्या सिद्ध नसले तरी जुन्या वाङ्मयात त्याचा उल्लेख आढळतो. श्वसनविकारांमध्ये आघाड्याचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातो. दमा, अस्थमा, जुनाट खोकला, कफसंचय, श्वसनमार्गातील दाह अशा विकारांमध्ये आघाड्याचा क्षार, आघाड्याची राख किंवा त्याचा काढा वापरला जातो. कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते, श्वसनमार्ग मोकळे होतात आणि छातीतली जडता कमी होते अशी आयुर्वेदिक मते आहेत. हिरड्या सुजणे, दातदुखी, दात किडणे, पोकळी होणे अशा विकारांमध्ये आघाड्याच्या पानांचा रस चोळल्यास आराम मिळतो अशी जुनी प्रथा आहे. हिरड्यांना मजबूती देण्यासाठी आणि दातांच्या मुळांना बळकटी देण्यासाठीही आघाड्याचा क्षार वापरतात असे वर्णन आढळते. किडलेल्या दातांच्या पोकळीत आघाड्याचा क्षार भरल्यास वेदना कमी होतात अशी समजूत आहे. विषनाशक म्हणूनही आघाड्याचे उपयोग लोकपरंपरेत मोठ्या प्रमाणात केले गेले आहेत. उंदराचे विष घेतलेल्या व्यक्तीला कोवळ्या पानांचा किंवा तुयांचा रस मधाबरोबर दिल्यास फायदा होतो अशी ग्रामवैद्यकातील धारणा आहे. विंचूदंश, कीटकदंश किंवा विषारी कीटक चावल्यास आघाड्याची पानं वाटून लावतात. तसेच मुळाचा रस देऊन शरीरातील विषारी घटक कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. डोळ्यांशी संबंधित विकारांमध्ये, विशेषतः रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण वापरले जाते. मज्जातंतूंच्या विकारात आणि शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी आघाड्याचा अंगरस उपयुक्त मानला जातो. संधिवात, संधिशोथ किंवा सांध्यांचे दुखणे यांसारख्या विकारांमध्ये आघाड्याची पानं गरम करून बांधल्यास वेदना कमी होतात अशी प्रथा आहे. त्वचेवरील विविध प्रकारचे व्रण, जखमा, चामखीळ, त्वचेवर आलेली सूज, खाज या सर्वांवर आघाड्याची राख किंवा क्षार उपयुक्त मानला जातो. काही लोक जखमेवर आघाड्याची पानं वाटून लावतात. जखम कोरडी होणे, इन्फेक्शन कमी होणे आणि सूज कमी होणे यासाठी त्याचा वापर होतो असे सांगितले जाते. कानात मळ साठणे, कानदुखी किंवा कानात आवाज येणे यांसारख्या विकारांमध्ये आघाड्याच्या क्षाराचा उपयोग केला जातो. हा क्षार तिळाच्या तेलात उकळून वस्त्रगाळ करून त्याचे थेंब कानात घालण्याची लोकपरंपरा आहे. यकृतावर आघाड्याचा प्रभाव अतिशय हितावह वर्णिला आहे. यकृताच्या क्रियांमध्ये सुधारणा, पित्ताचे संतुलन, रक्तशुद्धी आणि चयापचय वाढण्यासाठी आघाड्याचा काढा उपयुक्त ठरतो असे आयुर्वेदिक ग्रंथ सांगतात. अर्श, पित्ताशमरी, आमवात, संधिशोथ, गंडमाळा अशा अनेक विकारांमध्ये आघाड्याचे विविध भाग वापरले जातात. हे सर्व उपयोग परंपरागत ज्ञानावर आधारित आहेत. आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने या सर्व दाव्यांची पुष्टी केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही आजारात आघाडा उपचार म्हणून वापरण्यापूर्वी तज्ज्ञ सल्ला घेणे आवश्यक आहे.